जे जे आपणाशी ठावे ते इतराशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जनय. या संतांच्या उक्तीप्रमाणे आमचे मित्र जळकेकर महाराज यांची संकल्पना मी शिवशाहीर विजय तनपुरे तुमच्या समोर मांडत आहे. मंडळी, लोक भारताला माता म्हणतात, लोक भारताला माता म्हणतात, हे आमच्या देशाचं श्रेष्ठत्व आहे. जन्म देणाऱ्या आईला लोक मम्मी म्हणतात, पण आमच्या ज्ञानोबा रायाला लोक माऊली म्हणतात. हे आमच्या ज्ञानोबा रायांचं श्रेष्ठत्व आहे. त्या दिशेने आमची पावले पडली पाहिजेत. आमच्या देशाचा सर्वात पहिला अपमान झाला इसवी सन 712 मध्ये. राजपूत समाजाचा पहिला राजा पराभूत झाला, त्याचं नाव होतं दाहिल. दुसरा राजा पराभूत झाला 734 मध्ये, त्याचं नाव होतं रावळ बाप्पा. आमच्या देशामध्ये राष्ट्रकुल समाजाचा उदय झाला इसवी सन 836 मध्ये. आमच्या देशामध्ये चाणक्य राजाची स्थापना झाली 973 मध्ये. आमच्या देशामध्ये सोरठी सोमनाथाचं मंदिर लुटलं गेलं 1026 ला. त्याचं नाव होतं सुलतान अहमद. सुलतान अहमद मेला 1030 साली. पुन्हा सोरठी सोमनाथाचं मंदिर लुटलं गेलं 1191 साली. 1206 साली मोहम्मद भुरी आणि पृथ्वीराज चव्हाण मेले. 1236 ते 1240 गुलाम घराण्याची पहिली बाई दिल्लीतील राणी झाली. तिचं नाव होतं रजिया सुलताना. 1290 ला जलालुद्दीन खिलजीनं खिलजी मोहज्जमची स्थापना केली. 1296 ला त्याच्या सख्या पुतण्यानं खून केला आणि तो दिल्लीच्या गादीवर बसला. त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी. 3 जानेवारी 1303 ला त्यानं चित्तोडगडावरती स्वारी केली. त्यावेळी 30,000 राजपुतांच्या पोरी पेटून मेल्या. आणि त्यावेळी त्यानं राणी पद्मिनीला पत्र पाठवलं, तू माझी राणी हो, तुला सुखात ठेवीन. राणी पद्मिनीनं उलट उत्तर दिलं, ए खिलजी, तेरे जैसा पापी हिंदुस्तानी औरत को पा नहीं सकता, क्योंकि हिंदुस्तानी औरत को छूने के लिए कलेजा भी हिंदुस्तानी शेर का चाहिए. तेरे जैसा विदेशी कुत्ता तो हमारी माँ बहन की तरफ बुरी नजर से देख भी नहीं सकता. 3 जानेवारी 1303 महाराष्ट्राच्या बाहेर रक्ताचे पूर आणि मुर्द्याचे डोंगर उभे राहत होते. महाराष्ट्राच्या बाहेर रक्ताचे पूर आणि मुर्द्याचे डोंगर उभे राहत होते. पण माझ्या महाराष्ट्रातला वारकरी संध्याकाळी हरिपाठ झाल्यानंतर जो जे वांछील तो ते लाहो असं आनंदानं म्हणत होता. ही ज्ञानोबारायांची पुण्याई. कोलंबसनं अटलांटिक महासागराला राऊंड मारला. अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या खंडांचा शोध लागला 1442 मध्ये. 20 मे 1498 ला वास्को द गामा भारतामध्ये आला. 1526 ला बाबर आला. त्यानं मोगल घराण्याची स्थापना केली. इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि पानिपतचं पहिलं युद्ध झालं 1526 मध्ये. 1528 ला हाच बाबर अयोध्यामध्ये गेला. तेथे त्यानं नमाज पडली आणि म्हणून त्याच्या नावानं बाबरी मस्जिद तयार झाली. आणि पुढे तोच 2012चा वादग्रस्त मुद्दा ठरला. 1530 ला बाबर मेला. त्याचा मुलगा हुमायून राजा झाला. 1539 ला शीख धर्माचे धर्मगुरू गुरु नानक वारले. 1556 ला हुमायून मेला. त्याचा मुलगा अकबर राजा झाला. त्यानं हिंदूंचा पराभव केला आणि पानिपतचं दुसरं युद्ध झालं. 1576 ला हळदी घाटाचं युद्ध झालं. राणा प्रतापाचा दारुण पराभव झाला आणि राजपूत समाजाचा इतिहास संपला. आता महाराष्ट्राला एक स्वप्न पडणार होतं. त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. 1598 ला राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला. 1599 ते 31 डिसेंबर 1600 ला ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये स्थापना झाली. 1605 ला जिजामातांचं शहाजी राजांबरोबर लग्न झालं. 1605 ला अकबर मेला. त्याचा पोरगा जहांगीर राजा झाला. 1627 ला जहांगीर मेला. 1628 ला शहाजहान राजा झाला. आणि 19 फेब्रुवारी 1630 ला महाराष्ट्राला आनंद झाला, कारण छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645 ला साळी, कोळी, हरिजन, गिरिजन, सुतार, लोहार, चर्मकार, सोंडकर, धनगर, बनगर, गुजर, मारवाडी, भिल्ल, कैकाडी अशा 18 पगड जातीला एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. 46 ला तोरणा जिंकला. 48 ला वारणा. 53 ला तह झाला. 56 ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर घेतलं. 59 ला अफजल खान फाडला. 62 ला सुरत लुटली. 63 ला शाहिस्तेखानाची बोटं कापली. 64 ला शहाजी राजे वारले. 66 ला राजे आग्र्याहून घरी आले. 69 ला पहिला जिजिया कर राजांनी परत पाठवला.
72ला राजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटली, 73ला प्रतापराव गुजर गेले, 74ला राजांनी 32 मन सोन्याचं सिंहासन तयार केलं, 69ला राजांनी पुन्हा दुसरा जिजिया कर परत केला, 1680ला राजे गेले, 81ला शंभूराजे राजे झाले आणि 89ला संभाजी राजे वारले. 1705 साली इंग्रज मजबूर झाले. 20 फेब्रुवारी 1707 साली ज्यानं खडकीचं औरंगाबाद केलं, ज्यानं नाशिकचा गुलशनाबाद केलं, त्या औरंगजेबाचं शरीर या महाराष्ट्राच्या मातीत संपलं. शिवाजी राजानंतर 27 वर्ष ज्यानं महाराष्ट्र मिळविण्याचा प्रयत्न केला, पण तो सफल झाला नाही, कारण ही माती शूरांची, भक्तीची आणि शक्तीची होती. शक्ती आणि भक्तीचं हे मिलन असलेली माती होती. 1725ला अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला. 1757ला प्लासीची लढाई झाली. 61ला अब्दाली आणि मराठ्यामध्ये पानिपतचं युद्ध झालं, त्यामध्ये मराठ्यांचा दारुण पराभव झाला. 64ला बगदादची लढाई झाली. 1795ला अहिल्याबाई होळकर वारल्या. 1857चा उठाव झाला. 1882ला वंदे मातरम गीत लिहिलं, तरुण पोरांना ताकद आली आणि हेच वंदे मातरम देशाची अस्मिता ठरली. हम चाहे तो यमुना को गंगा बना देंगे, हम चाहे तो यमुना को गंगा बना देंगे, हम चाहे तो पूरे संसार में वारकरियों का भगवा लहरा देंगे, लेकिन क्या करे इन्हीं हिंदुओं की एकता नहीं इतनी, नहीं तो अयोध्या में क्या, तो हम तो लाहौर में भी राम मंदिर खड़ा कर देंगे. यहाँ रहना हो तो हमारी सुनना पड़ेगा. हिंदुस्तान में राम मंदिर की बात छोड़ दो बेटा, हिंदुस्तान में हर पाकिस्तानी को वंदे मातरम कहना ही पड़ेगा. या मातीत राहिला तर त्या मातीची एकाग्रता टिकवावी लागेल, कारण 1882ला वंदे मातरमचा जन्म झाला, 85ला काँग्रेसचा जन्म झाला, 86ला रामकृष्ण परमहंस वारले, 93ला विवेकानंदांनी अमेरिकेला भगव्या कपड्याची ताकद दाखवून दिली, 94ला योगी अरविंद घरी आले, 98ला साने गुरुजींचा जन्म झाला, 1902ला स्वामी विवेकानंद गेले, 1910 साली गजानन महाराज वारले, 20ला लोकमान्य टिळक गेले, 21ला आमच्या देशामध्ये सुभाषचंद्र बोस स्वराज्य पक्षात गेले, 23ला सुभाषचंद्र बोसांना अटक झाली, 25ला कायदे मंडळात सरकारच्या विरोधात बिनविरोध निवडून आले, 27ला त्यांची सुटका झाली, 30ला गांधी युगाची सुरुवात झाली, 1936 साली ग्रामीण भाषेतलं पहिलं टोटल 50 नंबरचं गांधीजींचं पहिलं काँग्रेसी अधिवेशन उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात फैजपूरला झालं 1936 साली. 42ला चले जावचा उठाव झाला, 45ला ऑगस्टची क्रांती झाली, 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर घटना समितीचे अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा यांनी राजीनामा दिला आणि घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद झाले आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. त्यांनी 11 उपसमित्या स्थापन केल्या, 11 अधिवेशनं घेतली आणि मग या देशाची घटना तयार झाली. 3 जून 1947ला माउंटबॅटन योजना आली. 15 ऑगस्ट 1947ला लोक म्हणत होते भारत स्वातंत्र्य झाला, पण आम्ही म्हणत होतो आमच्या देशाचे तुकडे झाले. 1948ला गांधीजी वारले. साबरमती के संत तूने कर दिया कमाल. 26 नोव्हेंबर 1949ला घटना केंद्रामध्ये आली. 26 जानेवारी 1950ला अंमलात आली. 3 डिसेंबर 1951ला बहिणाबाई चौधरी वारल्या. 13 जून 1952ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली. 19 फेब्रुवारी 1953ला पंचांग सुधार समिती निर्माण झाली, म्हणजे हिंदूंनी घरात कोणते कॅलेंडर वापरले पाहिजे. आता जो 2013चा गुढीपाडवा झाला, त्या दिवशी 1,95,58,0113 वर्ष पूर्ण होऊन हिंदू धर्माला 114वं वर्ष लागलं. 1953ला आंध्र प्रदेश जन्मला. 1956ला मुंबई, गुजरात, महाराष्ट्र एकत्र जन्माला आले आणि 1 मे 1960ला मुंबई गुजरात मधून सुटली आणि महाराष्ट्राच्या पदरात पडली. यशवंतराव चव्हाण आणि कर्मवीर भाऊराव हिरे या दोघांची कोर मीटिंग झाली. या मीटिंग मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात कर्मवीर भाऊसाहेब हिरेंना एकमत कमी पडलं, नाही तर महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यानं दिला असता. 1961ला विदेशी आक्रमण झालं. 62 शांततेत गेलं. भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा कायद्यानं शाळेमध्ये चालू झाली 1963 साली.
1965 ला विदेशी आक्रमण झालं. 10 जानेवारी 1966 ला ताश्कंतचा करार झाला. लाल बहादूर शास्त्री सारखा हिरा गेला. इंदिराबाई पंतप्रधान झाल्या. 1969 ला या बाईनं 14 बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि शेतकऱ्यांना आधार भेटला. 1971 ला विदेशी आक्रमण झालं. 72 ला घाशीराम कोतवाल नाटक चर्चेमध्ये आलं आणि 25 डिसेंबर 1972 ख्रिसमसच्या दिवशी मी या जगामध्ये आलो. 1973 शांततेत गेलं. 74 ला खांडेकरला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 1975 ला आणीबाणी आली आणि 1975 लाच आमच्या बिग बी अमिताभ आणि ही मॅन धर्मेंद्रचा शोले सुपर हिट झाला. 81 ला संगणक युगाची सुरुवात झाली. 83 ला कपिल देवनं वर्ल्ड कप आणला. 84 ला इंदिरा गांधी वाढल्या. 1989 ला 18 वर्षाच्या पोराला राजकारण करता आलं पाहिजे म्हणून राजीव गांधींनी प्रयत्न केला आणि 89 ला 18 वर्षाला मतदान सुरू झालं. 91 ला राजीव गेले. 92 ला गॅट करार झाला. 93 ला किल्लारीचा भूकंप झाला. 93 ला किल्लारीचा भूकंप झाला आणि 94 ला त्याच भूकंपावर पुढाऱ्यांनी पोट भरले. 95 ला युतीचं सरकार आलं. 97 ला कल्पना चावला अंतराळात जाऊन आली. 99 ला पाकिस्ताननं कारगिलवरती आक्रमण केलं. 2001 ला माहितीचा अधिकार केंद्रात गेला. 2005 ला तो विलासराव आणि अण्णा हजारे या दोघांनी मंजूर केला आणि 10वी नापास पोरगा क्लास 1 ऑफिसरला टेन्शन द्यायला लागला 2005 पासून. 2006 ला महाराष्ट्राची प्रतिभा देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली. 2007 साली आम्ही देशाच्या उंच स्थानी पावलं टाकणारच होतो, पण महासत्ता बिघडली आणि खऱ्या अर्थानं आम्ही जागतिक मंदीमध्ये सापडलो. 2008 ला आम्ही बरेच प्रयत्न केले पण काहीच फायदा झाला नाही. 2009 ला 6वं वेतन केंद्रात गेलं. 10 ला 6वं वेतन चालू झालं आणि घरचं काम करून सरकारी पगार घेणारे गव्हर्नमेंट सर्वंट वाढले. पहिला टोल झाला की पिरियड घ्यायला वर्गात जायचं. दुसरा टोल झाला की पिरियड संपून बाहेर यायचं आणि या दोन्ही टोलच्या मध्ये कुणाची टोलवाटोल करता म्हणून कॉप्या करून पोरं पास होतात. बाकी दुसरं काय आहे? हीच आमच्या देशाची नैतिकता आहे. आज परिस्थिती अशी आहे की टायपिंग करणारा टायपिस्ट 4,500 रुपये महिना घेतो पण एक शब्दही कुठं चुकू देत नाही. आम्ही महिन्याला 54,000 रुपये पगार घेतो तरी सुद्धा 45व्या वर्षापर्यंत पाऊण तासाचं लेक्चर पुस्तक उघडल्याशिवाय शिकवता येत नाही. ही पोरांशी केलेली गद्दारी नाही का? हा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे. मंडळी, आपला देश 4 लोक सांभाळतात. पहिला शिक्षक, दुसरा डॉक्टर, तिसरा पुढारी आणि चौथे आमच्यासारखे महाराज मंडळी. शिक्षक खोटं बोलला तर विद्यार्थ्याचा नाश झाला. डॉक्टर खोटं बोलले तर शरीराचा नाश झाला. पुढारी खोटं बोलले तर देशाचा नाश झाला आणि साधू खोटं बोलले तर संस्कृतीचा नाश झाला. या 4ही घटकांचा आपण पुनर्वसन करणं गरजेचं आहे. नाही तर उद्याचं आपलं विश्व, संपूर्ण विश्व अंधारात आहे. अरे आज के इंसान को क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ खो गया, डस लिया है आज जहरीली नागों ने, भाई भाई में ये कैसी जंग छिड़ गई. आजची परिस्थिती काय आहे हे सुद्धा आम्हाला समजलं पाहिजे. मंडळी, 2011 ला महेंद्रसिंग धोनीनं आमच्या देशामध्ये वर्ल्ड कप आणला. 2011च्या दुसऱ्या टप्प्यात आणि 2012च्या दुसऱ्या टप्प्यात डोक्यात टोपी होती, गळ्यात तुळशीची माळ होती, कपाळावरती गंध होता, कपडे कीर्तनकारासारखे होते, वय 74 होतं, बांधा आणि उंची मध्यम होती. शेतकऱ्यांना न्याय भेटलाच पाहिजे आणि देशातला भ्रष्टाचार थांबला पाहिजे याकरता अण्णा हजारे नावाचा माणूस 12 दिवस उपाशी राहिला. ही या देशाची परिस्थिती आहे. मग काय करतो आम्ही?